नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9च्या इतिहास या विषयातील प्रकरण 4 आर्थिक विकास अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण भारताच्या आर्थिक धोरणाचा विचार करताना भारताने स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था, त्यासाठी आखलेले कालबद्ध नियोजन म्हणजे पंचवार्षिक योजना आणि त्यांचे यश आणि अपयश, इंदिरा गांधींच्या काळात झालेले बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप आणि PV नरसिंगराव यांच्या काळात आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना 1991मध्ये जे नवीन जागतिकीकरणाचे आर्थिक धोरण आपण स्वीकारले, या मुद्द्याचा प्रामुख्याने आपण अभ्यास करणार आहोत. आपण आता सर्वात पहिल्यांदा अर्थव्यवस्था म्हणजे काय ती समजून घेणार आहोत. बघा, आपल्या जगामध्ये अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. पहिला भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा मिश्र अर्थव्यवस्था. पण या अर्थव्यवस्था समजून घेण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे. आपण अमेरिकन अर्थतज्ञ प्रोफेसर रॉबर्ट लाउकस यांच्या मते ही व्याख्या समजून घेणार आहोत. रॉबर्ट लाउकस हे म्हणतात की मानवी गरजा भागवताना उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करण्यासाठी केलेले जे समग्र आर्थिक व्यवहार त्यालाच अर्थव्यवस्था असे म्हणतात. आत्ताच आपण पाहिलं की अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. आता आपण हे 3 प्रकार समजून घेऊया. यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. आता या अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहे की या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने हे कोणाची असतात, खाजगी मालकीची असतात. दुसरं, यामध्ये जे उत्पादक असतात म्हणजे जे वस्तू निर्माण करतात ते उत्पादक हे उपभोक्त्याच्या मागणीनुसार म्हणजे लोकांची ज्या वस्तूंची ज्यांना गरज आहे त्यांच्या मागणीनुसार वस्तूचा पुरवठा करतात आणि म्हणूनच याच्यामध्ये ग्राहक हे सार्वभौम असतात. म्हणजे ग्राहकांना निवडीची संधी असते आणि ग्राहकाच्या पसंतीनुसारच उत्पादन या पद्धतीमध्ये केले जाते. याचं पुढचं वैशिष्ट्य आहे की या वस्तूची किंमत ठरविण्याची जी प्रक्रिया आहे ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते आणि या पद्धतीमध्ये नफा मिळवण्याच्या हेतूनेच उत्पादन केले जाते. म्हणजे नफा मिळवणे ही सगळ्यात मोठी गोष्ट याच्यामध्ये असते. दुसरा अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे ते म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. मग आता समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने हे सरकारच्या म्हणजे सार्वजनिक मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात. आता या समाजवादी अर्थव्यवस्थेचे काय वैशिष्ट्य आहे मग, तर जसं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात तशी इथे उत्पन्नाची साधने ही सरकारच्या मालकीची असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे की वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन घेतल्या जाते त्यामध्ये वैयक्तिक नफा हा हेतू नसतो. वैयक्तिक नफ्यासाठी हे उत्पादन घेतल्या जात नाही, तर यावर सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असते आणि त्यामुळे या व्यवस्थेत ग्राहक हा सार्वभौम नसतो. आता तिसरा अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्था मग कशाला म्हणू आपण, तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने हे सार्वजनिक आणि खाजगी आणि सार्वजनिक किंवा सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रातील एकाच वेळी अस्तित्वात असतात
परत पहा एकदा, ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी असे दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. आता ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे, या मिश्र अर्थव्यवस्थेचा आपल्या देशाने स्वीकार केलेला आहे. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याचा विचारविनिमय चालू झालेला होता. आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी यावेळी कोणताही एक टोकाचा मार्ग स्वीकारला नाही. त्याऐवजी भांडवलशाही आणि समाजवादी अशा दोन्हीही अर्थव्यवस्थेतील चांगले गुण घेऊन एक मध्यम मार्गाचा अवलंब केला आहे. म्हणजेच आपल्या देशाने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. जगामध्ये काही देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. आणि प्रत्येकच अर्थव्यवस्थेचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. आणि म्हणूनच आपल्या देशाने या दोन्हीचा समन्वय साधत मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले. आता आपण पुढचा भाग पाहू की ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे, या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जी क्षेत्र असतात ती आपण पाहिला की दोन्ही क्षेत्रे म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्हीही क्षेत्रे आपल्याला याच्यामध्ये दिसतात. या दोन्हीचाही एक चांगले गुण याच्यात घेतलेले दिसतात. म्हणून आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत आणि तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 भाग. मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 भाग. पहिला आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्याचे उत्पादन. बघा, संरक्षण साहित्याची निर्मिती करणे, उत्पादन करणे याचे सर्व जे अधिकार आहेत, ही जी मालकी आहे, त्याच्यावर असणारं नियंत्रण आहे आणि त्याचं व्यवस्थापन आहे, हे पूर्ण कोणाच्या ताब्यात असतं तर हे सरकारच्या ताब्यात असतं मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये. आता सार्वजनिक क्षेत्रासोबत काही भाग हा खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा असतो मिश्र अर्थव्यवस्थेत. म्हणजेच खाजगी क्षेत्रातील उद्योगधंदे हे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात. म्हणजे काही उद्योग हे पूर्णपणे सरकारच्या मालकीचे, तर काही उद्योग हे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. आणि म्हणून त्याच्यावर सरकारी देखरेख आणि नियंत्रण असते, परंतु मालकी मात्र पूर्णपणे खाजगी उद्योजकांची असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात ज्या वेगवेगळ्या वस्तूंची गरज पडते त्या वस्तूचं उत्पादन करणारे जे उद्योजक आहेत ते बरेचसे उद्योग हे खाजगी क्षेत्रात मोडत असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर तिसरं जे क्षेत्र आहे ते आहे संयुक्त क्षेत्र. संयुक्त क्षेत्र. आता हे संयुक्त क्षेत्र, या क्षेत्रात काही उद्योग खाजगी मालकीचे तर काही सरकारी मालकीचे असताना आपल्याला दिसतात. आणि यातले काही उद्योग हे सरकारच्या व्यवस्थापनाखाली चालवले जातात तर काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. उदाहरणार्थ शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते की काही आरोग्याचे समजून घ्या, आपण जे दवाखाने वगैरे म्हणतो हे सरकारच्याही मालकीचे असतात तर काही हे प्रायव्हेट म्हणजे खाजगीही असतात. त्याप्रमाणे शिक्षण संस्था ह्या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकता येतील. आता आपण पुढे वळू आणि बघू की ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे ती सुरळीत चालण्यासाठी सरकार आणि खाजगी उद्योजक यांच्यामध्ये सुसंवाद असणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोणाकोणामध्ये तर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र यात म्हणजेच खाजगी उद्योजक आणि सरकार यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे असते. तरच हा जो मिश्र अर्थव्यवस्थेचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो. अधिकाधिक उत्पादन
आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग असणे हे सुद्धा या व्यवस्थेचे आणखी एक उद्दिष्ट मानल्या गेलेले आपल्याला दिसते. या व्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील जे चांगले गुण आहे ते एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि म्हणूनच यामध्ये नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. पुढे पाहू आपण. आता या व्यवस्थेमध्ये म्हणजे भारताने नेमकं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला, तर याचं उत्तर आपल्याला यामध्ये मिळणार आहे. ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे यामध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. मिश्र अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. शिवाय दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो आणि त्यामुळेच संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही जी क्षेत्रे आहे यामध्ये भरपूर भांडवल लागते, खूप सारा पैसा गुंतवावा लागतो. पण याच्यापासून मिळणारं जे फळ आहे, जो नफा आहे असं आपण म्हणू, किंवा याचे जे आपल्याला परिणाम दिसतात ते जरा उशिरा दिसतात. म्हणून असं इथे म्हटलं आहे की ही जी भांडवल गुंतवणूक भरपूर आहे पण फळ मात्र उशिरा मिळते आणि म्हणून या क्षेत्रात जे खाजगी क्षेत्रातील उद्योजक आहेत ते मोठ्या प्रमाणावर पुढे येत नाहीत आणि मग अशा क्षेत्रासाठी गुंतवणूक करण्यासाठी आपल्या सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. आता वरील पद्धतीने आपण मिश्र अर्थव्यवस्थेचे हे जे प्रारूप आहे, हे जे स्वरूप आहे ते वापरूनच या दिशेने आपली वाटचाल व्हावी म्हणून 1951 पासून पंचवार्षिक योजनांचा स्वीकार केलेला आहे आणि विकासाचा हा कालबद्ध कार्यक्रम आखून आपण आपल्या भारताने विकासाची वाटचाल 1950 पासून सुरू केलेली दिसते. पुढच्या टप्प्यात म्हणजेच 1973 मध्ये भारताने एक नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं आणि या धोरणाने आपल्या देशाच्या विकासाची गती वाढली. काय होतं हे धोरण, तर या धोरणानुसार अवजड उद्योग म्हणजे जे खूप मोठाल्या वस्तूंचे उद्योग असतात ज्याला आपण अवजड उद्योग म्हणतो, उद्योजक घराणी आणि परकीय उद्योग यांचा जो प्रभाव आहे तो आटोक्यात आणणे आणि सर्वच प्रदेशाचा विकास सारख्या प्रमाणात कसा होईल म्हणजेच प्रादेशिक विकासाचा समतोल कसा साधला जाईल या गोष्टींना प्राधान्य दिले गेले. यासोबत लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर सुद्धा लक्ष देण्यात आले आणि त्यामुळे सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसते. तर इथे आता आपण थांबूया. यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे पंचवार्षिक योजना, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.